आज आपण 3 ते 4 पट फुलणारी, आतपर्यंत व्यवस्थित तळलेली, तसेच एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी टेस्ट असणारी शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत। यात एक वेगळी जिन्नस आपण ॲड केलेली आहे, त्यामुळे याला एक वेगळीच छान बिस्किटासारखी टेस्ट येते आणि खूप छान खुसखुशीत होतात ही शंकरपाळी। बनवायलाही खूप सोपी आहे, मेजरमेंट देखील एकदम परफेक्ट आहे। त्यामुळे या दिवाळीत ही शंकरपाळीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप आवडेल तुम्हाला। लगेच रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, कारण मी आता दिवाळी फराळच्या खूप साऱ्या नवीन रेसिपीज अपलोड करणार आहे आणि तुम्हाला जर रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। तर आता शंकरपाळी बनवण्यासाठी मी 4 कप मैदा घेते। मेजरमेंट घेण्यासाठी तुम्ही घरातील कुठलेही भांडं सेट करू शकता, वाटी पातेलं वगैरे। आता 4 कप मैदा घेऊन झाला की आपल्याला अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घ्यायचा आहे। रवा आणि डेसिकेटेड कोकोनट पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही याऐवजी 1 कप मैदा घ्या, परंतु या दोन्हीही जिन्नसमुळे खूप छान म्हणजे बिस्किटासारखी टेस्ट येते शंकरपाळ्याला, त्यामुळे आवडत असेल तर नक्कीच घाला। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इलायची पावडर आणि चिमूटभर असं मीठ घालायचं आहे। गोड पदार्थात थोडंसं मीठ घातलं की पदार्थ अजून रुचकर लागतो खायला। आता या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ह्यात आपल्याला साईडला ठेवायचं आहे। लगेच एक पातेले घ्यायचं आहे, त्यात आपल्याला पाऊण कप नॉर्मल साखर घ्यायची आहे आणि पाऊण कपच दूध घ्यायचं आहे। हे आता आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि साखर फक्त आपल्याला विरघळून घ्यायची आहे, जास्त याला गरम वगैरे करायची गरज नाही, उकळी वगैरे आणायची देखील गरज नाही आहे। आता मी इथे पिठी साखर घेतलेली नाही आहे, पिठी साखर घेतली तर जास्त क्वांटिटीमध्ये घ्यावी लागेल, त्यामुळे या नॉर्मल साखरेऐवजी तुम्ही जर पिठी साखर तेवढी घातली तर शंकरपाळी अजिबात गोड होणार नाहीत। हवं तर तुम्ही पाऊण कप साखर घेऊन त्याची पिठी साखर बनवून घेऊ शकता। आता या दुधात साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। साखर विरघळल्याच्या नंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं कोमट झालं की आपल्याला यात साजूक तूप घालायचं आहे। अर्ध्या कपाला 1 ते 2 चमचे कमी असेल एवढं साजूक तूप यात मी घातलेलं आहे। साजूक तूप आता दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच हे मिश्रण आता आपल्याला मैद्यात घालून शंकरपाळ्यासाठीची कणिक मळून घ्यायची आहे। सर्व दूध आपल्याला लागणार आहे, पण तरीही जास्त मिश्रण पातळ होऊ नये यासाठी थोडंसं मिश्रण मी साईडला ठेवलं आहे। नाही, थोडंसं कोमट आहे, त्यामुळे आपल्याला अगोदर चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने आपल्याला आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता ही शंकरपाळ्याची कणिक भिजवण्यासाठी आपण दुधाचा वापर केला आहे, याऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता। हे थोडंसं ड्राय वाटतंय तर राहिलेलं सर्व दूध यात मी घालते आणि हे व्यवस्थित आता मळून घेते। आपल्याला आता अजून थोडंसं दूध लागेल, दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, कारण आपण यात रवा घातला आहे। रवा दूध किंवा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो जास्त। तुम्ही जर रवा नाही घेतला आणि रव्याऐवजी मैदा घेतला तर एवढं दुधाचं प्रमाण परफेक्ट आहे त्यासाठी। आता ही जी शंकरपाळीसाठीची कणिक आहे ती आपल्याला चपातीच्या कणकेसारखी मऊ करून घ्यायची नाही आहे, ही कणिक थोडीशी हार्डच ठेवायची आहे आणि याला जास्त मळून घ्यायचं किंवा सॉफ्ट करायची देखील गरज नाही आहे। थोडीशी रखरखीत लेअरवालीच आपल्याला ही कणिक हवी आहे। अशा प्रकारे ही मी एकजीव करून घेतली, यात मला अजून 2 ते 3 चमचे दूध लागलेलं आहे। आता ही कणिक मळून झाली की आपल्याला मोठे मोठे गोळे तोडून घ्यायचे आहे याचे, कारण आपल्याला याची जाड शीट लाटायची आहे, त्यामुळे छोटे छोटे गोळे बनवायचे नाही आहे, नाहीतर मग खूप वेळा शीट लाटावी लागते, शंकरपाळी बनावी लागते। आता या गोळ्याला आपल्याला थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याची शीट लाटता आली पाहिजे। ही कणिक अशी थोडीशी ओबड धोबड रखरखीतच असते, त्यामुळे याला जास्त मऊ करायच्या नादी लागायचं नाही आहे। याला थोडंसं असं एकजीव करून झालं की आपल्याला शीट लाटून घ्यायची आहे, जाड शीट लाटायची आहे। तसंच हे साईडने चिरते तर अजिबात घाबरायचं नाही आहे, साईडने चिरण्याचं लक्षण आपली शंकरपाळी छान खुसखुशीत होणार असं आहे, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आहे। अशी आता जाड शीट लाटून झाली की आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे। शंकरपाळ्याच्या आकाराचे म्हणजे चौकोनी शंकरपाळ्या पण कट करून घेऊयात। शंकरपाळीचा आकार तुम्हाला जसा हवा आहे म्हणजे लहान मोठा त्यानुसार तुम्ही याला कट लावू शकता। अशा आडवे आणि उभे कट लावायचे आहे आपल्याला, म्हणजे छान चौकोनी शंकरपाळी तयार होतात। आता याला असे आडवे आणि उभे कट लावून झाले की हे जे साईडचे तुटलेली शंकरपाळी दिसतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि राहिलेल्या कणकेत ॲड करून परत त्याची शीट लाटून घ्यायची आहे। शंकरपाळीची जाडी तुम्ही पाहू शकाल कितपत ठेवलेली आहे मी तर। आता ही शंकरपाळी मी एका प्लेटमध्ये काढून घेते, अजून एक शीट लाटून कट करून घेते, त्यानंतर आपण तळून घेऊयात, कारण शंकरपाळी तळायला खूप वेळ लागतो, त्यामुळे शंकरपाळी तळता तळता
आपण दुसरी शीट लाटून त्यानंतर कट करून घेऊ शकतो। आता अजून एक शीट लाटून शंकरपाळी कट करून घेतली मी। यात आपण तळून घेऊयात। शंकरपाळी तळण्यासाठी तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम नको आहे, असं नॉर्मल गरम तेल आपल्याला हवं आहे। त्यानंतर आपल्याला सर्व शंकरपाळी यात सोडायचे आहे। तसेच गॅसची फ्लेम देखील आपल्याला एकदम कमी करायची आहे। तेल जर जास्त गरम झालेलं असेल तर गॅस बंद करायचा आहे। सर्व शंकरपाळी तेलात सोडायचे आहे आणि त्यानंतर गॅस चालू करायचा आहे। सर्व शंकरपाळी तेलात सोडली की लगेच आपल्याला ही हलवायची नाही आहे, नाहीतर ही तुटू शकतात। शंकरपाळी थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अलगद हलवून घ्यायचं आहे। तसेच शंकरपाळी आपल्याला एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायची आहे, त्यामुळे शंकरपाळी आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात। याच्या लेअर मोकळ्या होतात आणि शंकरपाळी छान खुसखुशीत होतात। शंकरपाळी तळायला जेवढा वेळ लागेल तेवढे शंकरपाळी छान खुसखुशीत होतात, त्यामुळे अजिबात घाई गडबड करायची नाही आहे। हाय फ्लेमवरती शंकरपाळी तळायला जाल तर वरून तर कलर येईल, पण आतून शंकरपाळी कच्चीच राहतील। मग ते खुसखुशीत देखील होणार नाही आणि जास्त दिवस देखील टिकणार नाही। शंकरपाळी लो फ्लेमवरती 2-3 मिनिट व्यवस्थित तळू दिल्याच्या नंतर याला असा कलर यायला सुरुवात होते। हलकासा गोल्डन कलर आला आहे आणि किती छान लेयर्स आले याला तुम्ही पाहू शकाल। छान डबल ते टिब्बल फुगलेले आहेत आपली शंकरपाळी आणि कलरही खूप छान सुरेख आलेला आहे। आता फक्त अर्धा मिनिट आपण ही तळून घेऊयात आणि त्यानंतर काढून घेऊयात। शंकरपाळी तेलात व्यवस्थित तळलेले आहे, ही आता आपण काढून घेऊयात। शंकरपाळी तेलात असताना जास्त डार्क करायचे नाही, कारण खाली काढून घेतल्याच्या नंतर देखील थोड्या वेळाची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे याला जास्त डार्क कलर येईल। त्यामुळे जास्त जाळायची नाही आपल्याला शंकरपाळी तेलात असतानाच। आता आपल्याला यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे। तोवर लगेच दुसरी बॅच तेलात ॲड करायची आहे, म्हणजे आरामात शंकरपाळी तळली जातात। पहिल्या बॅचमधील सर्व तेल निथळलेलं आहे आणि शंकरपाळी अशी कोरडी झालेली आहे, ही मी साईडला ठेवते आता। तसेच परत एकदा तेल जर जास्त गरम झालेलं असेल तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। सर्व शंकरपाळी तेलात सोडायची आहे आणि त्यानंतर गॅस चालू करायचा आहे। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, कारण सुरुवातीला जर तेल खूप गरम असेल तर शंकरपाळी लगेच डार्क होतात आणि मग ते आतून व्यवस्थित तळली जात नाही। तसेच शंकरपाळी थोडीशी तळू द्यायची आहे आणि त्यानंतर अलगद हलवून आपल्याला ही तळून घ्यायची आहेत। शंकरपाळी तळण्यासाठी पेशन्स खूप लागतात, त्यामुळे अजिबात घाई गडबड करायची नाही आहे। जेवढे आरामात शंकरपाळी तळून घ्याल तेवढी ती छान खुसखुशीत आणि लेअर्सवाली होतील। शंकरपाळ्याला किती छान लेअर्स आलेले आहे तुम्ही पाहू शकाल। छान फुललेली आहेत शंकरपाळी। आता शंकरपाळी जर तेलात विरघळत असेल तर काय करावं? शंकरपाळी तेलात विरघळतात कारण त्यात एकतर साखरेचं प्रमाण जास्त झालेलं असतं किंवा तुपाचं, त्यामुळे सर्वात अगोदर त्यात अजून मैदा घालून ते पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि त्यानंतर शंकरपाळी लाटून व्यवस्थित तळून घ्या। तसेच थंड तेलात जर आपण शंकरपाळी ॲड केली तरी देखील शंकरपाळी तेलात विरघळतात, त्यामुळे तुपाचं प्रमाण, साखरेचं प्रमाण आणि तेलाचं टेम्परेचर या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत शंकरपाळ्यासाठी। दुसरी बॅच देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे, कलरही छान आला आहे आणि शंकरपाळी फुललेली देखील छान आहे, त्यामुळे ही देखील मी आता काढून घेतलेली आहे। राहिलेली सर्व शंकरपाळी देखील मी आता अशाच प्रकारे तळून घेणार आहे। शंकरपाळी अजिबात तेलात विरघळलेली नाही आहे, तुम्ही पाहू शकाल। शंकरपाळ्याकडे पाहूनच समजतंय शंकरपाळी किती छान खुसखुशीत झालेली आहे। तर छान डबल ते टिब्बल फुगलेले आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित तळलेले आहेत। तसेच बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत देखील झालेले आहे। अगदी सहज तुटते आणि अगदी याचा सहज भुगा होतोय, तुम्ही पाहू शकाल। तर या दिवाळीत या पद्धतीने शंकरपाळी नक्की करून पहा, खूप छान होतील आणि खूप आवडतील देखील तुम्हाला। तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तर पुन्हा भेटूया तशीच एक नवीन दिवाळी फराळची रेसिपी घेऊन। बाय बाय।